उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. जय किसान. आपण पाहत आहात वावर न्यूज व उन्नती लाईव्ह अपडेट्स. मी आज आहे परळी तालुक्यातील ओमकारेश्वर शुगर युनिट नंबर 8 या ठिकाणी. युनिट नंबर 8 हा कारखाना शेतकऱ्यांना खूप वेटीस धरतो. शेतकऱ्यांची खूप मोठ्या स्वरूपामध्ये या कारखान्याच्या बाबतीमध्ये ओरड आपल्या परिसरामध्ये आहे. त्याचं असं आहे की मागच्या 7 महिन्याच्या काळापासून या कारखान्याने अद्यापपर्यंत राहिलेली त्यांची जी आधाची रक्कम होती ती अजूनपर्यंत काढलेली नाहीये. कारखान्याचा जो भाव आता डिक्लेअर केलेला 2950 रुपये होता, तर याचप्रमाणे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत त्यांनी 1800 रुपये हा भाव दिला आणि 1150 ची जी काही रक्कम आहे शेतकऱ्यांना वर्ग करण्याची ती अजून कारखान्याकडे बाकी आहे. आजपर्यंत कारखान्याला ऊस ज्यांनी घातला, ज्यांनी गाळपासाठी या ठिकाणी ऊस आणला गेला, त्यांच्या ऊसाला आतापर्यंत गाळप करून जवळपास कोणाच्या ऊसाला 7 महिने, कोणाच्या ऊसाला 8 महिने किंवा कोणाच्या ऊसाला 6 महिने झालेले आहेत. अद्यापर्यंत शेतकऱ्यांना या कारखान्यानं रक्कम अदा केलेली नाहीये. ज्यांनी अर्ज केला की आम्ही तुमच्या या राहिलेल्या रकमेसाठी आम्ही कुठेतरी आत्मदहन करू, अशा शेतकऱ्यांना यांनी तात्काळ पैसे दिले गेले. ज्यांचे काही अर्ज कारखान्याच्या गेटपर्यंत किंवा कारखान्याच्या जीएम साहेबांना गेले, ज्यांनी कलेक्टर साहेबांना अर्ज केले की आम्ही आमच्या जीवाचं काही भरवट करूयात, तर या ठिकाणी बिल त्यांचं पास केलं गेलं. म्हणजे ज्यांचं कोणी आहे भांडणारं अशाही लोकांचे त्यांनी बिल पास केले. आपण पाहिलं मागलच्या 2 महिन्याच्या काळापूर्वी या ठिकाणी शेतकऱ्याच्या गेट भोवती आंदोलन झाले. शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटला टाळो ठोका आंदोलन केलं व साखळी उपोषण, आमरण उपोषण सुद्धा या ठिकाणी पाहावयास मिळाले. याच दरम्यानच्या काळामध्ये जेवढे आंदोलन झाले त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची जे काही चेहरे यांना ओळखीचे वाटले अशा शेतकऱ्यांना यांनी ती रक्कम राहिलेली अदा केली. व ज्यांच्या शेतकऱ्यांची कोणी बाजू मांडणारा नाहीये, जो शेतकरी या कारखान्यापर्यंत येऊ शकत नाहीये, अशा शेतकऱ्यांचे अजून यांच्याकडे देणं बाकी आहे. जसं की एखाद्या शेतकऱ्याला लिहिता वाचता येत नाही, अर्ज करता येत नाही, अशा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत हा कारखाना रक्कम देऊ शकलेला नाहीये. आता आमच्या हातामध्ये कालच्या 13 तारखेचं एक निवेदन आहे. या निवेदनामध्ये 7 जणांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दालनासमोर आत्मदहनचा इशारा केला होता. याच कारखान्याच्या बिलाच्या बाबतीमध्ये आपण पाहू शकता 7 जणांची नावं आहेत. यांनी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही तुमच्या दालनासमोर येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही तुमच्या दालनासमोर आमची जर रक्कम अदा नाही केली कारखान्यानं, तर आम्ही आत्मदहन, सामूहिक आत्मदहन व कुटुंबासोबत आत्मदहन करू, असा जबर इशारा दिल्यानंतर ज्या दिवशी 13 तारखेला हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेला, त्याच दिवशी संध्याकाळी यांची रक्कम यांच्या अकाउंटला पडली गेली. मला सांगा, ज्यांनी ओरड केली, ज्यांनी कुणीतरी भांडतंय अशा लोकांना तुम्ही पैसे देताय, आणि ज्यांचं कोणी वाली नाहीये किंवा ज्यांचं कोणी बोलणारं नाहीये किंवा ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा जो एखादा शेतकरी यांच्या कारखान्याच्या दालनासमोर किंवा गेट समोर येऊ शकत नाहीये, अशा शेतकऱ्यांना तुम्ही जाणीवपूर्वक वेठीस धरताय. आणि याचं सगळं श्रेय या कारखान्याच्या मॅनेजमेंट वरती जातं. आम्ही मागच्या काळामध्ये आंदोलन देखील याच माध्यमातून कव्हर केली होती आमच्या न्यूजच्या माध्यमातून. त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की जो पांगरीचा विभाग आहे, या पांगरीच्या विभागामधून ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला, त्या पांगरीच्या विभागामध्ये त्या शेतकऱ्यांचे बिल यांनी पास केले. आता राहिला प्रश्न सिरसाळासारखा विभागामधून जे काही मोजके चेहरे यांच्या आंदोलनामध्ये सामील झाले, त्यांचंही बिल यांनी पास केलं. आणि उर्वरित जे सामान्य लोक आहेत, जे काही या कारखान्याकडे येऊ शकत नाहीत, ते फक्त ताटकळत बसलेत. आज न उद्या आपलं बिल येईल. मागील 8 महिन्यापासून ते शेतकरी वेड्यागत वाट पाहतात की आमचा गाळपासाठी गेलेला जो ऊस आहे, 1800 रुपयानं जे बिल पडेल, 1150 ची जी काही रक्कम अदा होणार आहे ती आज येईल किंवा उद्या येईल, असं म्हणत जवळपास आज 7.5 ते 8 महिन्याचा काळ उलटाला गेला, तरी अद्यापपर्यंत हा कारखाना असमर्थ राहिला शेतकऱ्यांचे बिल पास करण्यासाठी. आणि या शेतकऱ्यांना विभागावाईज काहीतरी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पांगरी विभागामध्ये अद्यापपर्यंत जवळपास 70 ते 80% लोकांची बिलं निघाली गेली. गाडे पिंपळगाव विभाग, कासरवाडी विभाग, सिरसाळा विभाग, या विभागामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये या कारखान्यामध्ये ऊस गाळपासाठी आला. रक्कम मोठ्या स्वरूपाची असल्या कारणाने त्यांनी अद्यापपर्यंत ती रक्कम त्या ठिकाणी त्या लोकांना दिलेली नाहीये. छोटे विभाग यांनी काढले गेले व ज्यांनी आंदोलनं केली त्या आंदोलकांची यांनी बिलं काढली. आणि जे काही या ठिकाणी अर्ज घेऊन येतात, एखाद्या समजा नेत्याने अर्ज केला किंवा संबंधित आमच्या 10 लोकांची ही यादी आहे, त्यांचे तुम्ही एवढे बिल काढून द्या, तर त्यांचे काढले गेले. एखाद्या शेतकऱ्याला कोणी वालीच उरला नाही, तर त्या शेतकऱ्याला या कारखान्यानं अद्यापपर्यंत तात्काळ ठेवलेलं आहे. याचं सगळं पाप हा कारखाना करतो आहे. कारण शेतकऱ्यांना अद्यापर्यंत वेठीस धरलंय. हंगाम दुसरा चालू व्हायला आता मला सांगा 4 महिने राहिलेत. 3-4 महिन्यामध्ये दुसरा हंगाम चालू होईल. या कारखान्याचा गळीत हंगाम अजूनपर्यंत मागच्याच गळीत हंगामाचे पैसे या कारखान्याने दिले नाहीत. शेतकरी अजून अद्यापर्यंत कोणा शेतकऱ्याला एखाद्याला खत टाकायचा असतो,
कोणाच्या शेतकऱ्याचं मुलीचं लग्न असतं, कोणा शेतकऱ्याचे लेकरं बाळ शिक्षणासाठी असतात, अशा शेतकऱ्यांना करायचं काय, कुणाच तरी हात उसने किंवा व्याजानं आगाऊ व्याजानं रक्कम आणायची आणि त्या रकमेचं व्याज आपण भरायचं आणि आपला जो ऊस गाळपासाठी आलाय त्या गाळप झालेल्या ऊसाची रक्कम कुठंतरी अशा मोठ्या कारखानदारांना मोठ्या बँकेमध्ये एफडी स्वरूपात करायची आणि त्याचं व्याज घर बसल्या खायचं. तर असं एवढं मोठ्या स्वरूपाचं पाप हा ओंकारेश्वर शुगर युनिट नंबर 8 पांगरी हा करत आहे. आपण पाहत आहात वावर न्यूज व उन्नती लाईव्ह अपडेट. धन्यवाद. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण,